हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर गेले 5 दिवस धर्मराज लांडगे वंचित बहुजन आघाडीचे माताडीचे जे काही कार्यकर्ते आहेत 5 दिवस झालं उपोषण तुमचं चालू आहे आणि गव्हर्नमेंटने काही मागण्या मान्य केल्यात तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून कळतंय आणि काही मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत। काय महत्त्वाची मागणी तुमची राहिली आहे ज्यामुळे तुम्ही उपोषण आणखी सोडलेलं नाही? सर्वे नंबर 55 गणेशनगर मोहम्मदवाडी या ठिकाणी जो आरएमसी सिमेंटचा प्लांट उभारला जातोय त्या आरएमसी प्लांट उभारल्यामुळे काय होणार आहे ते धुळीच्या कणांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। ट्रॅफिकमुळे आज तुम्ही पाहिलं तर पुणे शहरामध्ये दिवाळीपासून आतापर्यंत 8 ते 10 नागरिकांचा त्या मिक्सर खाली येऊन मृत्यू झालाय। मोहम्मदवाडी, कृष्णानगर, गणेशनगर भागातील नागरिकांचा मृत्यू त्या ठिकाणी काही दुर्घटना होऊ शकते। तो प्लांट कायमस्वरूपी बंद व्हावा या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत। जी तुमची इंटरनेटच्या केबलची मागणी होती ती मान्य झाली का? ती पण उगं तोंडाला पानं पुसण्यासारखं त्यांच्या वार्ड ऑफिस समोरचे फक्त तेवढे कट केले। कट केल्यानंतर पण त्या 15 मिनिटात येऊन दुसऱ्या वायरी त्यांनी जोडलेल्या आहेत। जे इंटरनेट चालक आहेत त्यांनी दुसऱ्या वायरी जोडलेले आहेत। हप्तेखोरी वाढलेली आहे। आपले क्षेत्रीय कार्यालयात जर बघितलं संबंधित जे कुठलं खातं येते त्यांना मजबूत हप्ते चालू असल्यामुळे त्यांच्या समोर येऊन अर्ध्या तासात परत वायर टाकली। जे तुम्ही हप्त्याचं बोलताय त्याचे काही ठोस पुरावे आहेत का? ठोस पुरावे म्हणू शकत नाही। त्यांच्या समोर जर येऊन त्यांच्या ऑफिस समोर येऊन जर वायरी टाकत असतील तर मग कुठं तरी यांचे लागे बांधे असतील ना। या फक्त हडपसर भागातलेच वायरी काढले पाहिजे का संपूर्ण पुण्यातले काढले पाहिजे? आता सध्या तरी माझी मागणी आहे की पूर्ण म्हणजे हडपसर परिसरातले काढाव्या, नंतर मग पुणे शहरातलं बघूया। कारण आता मी ज्या भागात राहतो समजा हडपसर परिसरात राहतो तिथला परिसर तर पहिलं स्वच्छ झाला पाहिजे, पुण्याचं नंतर। हा मग हडपसरचे जे वायरी आहेत किंवा इंटरनेट केबलच्या वायरी जर इंटरनेट केबलच्या वायरी जर सरकारने काढले किंवा महानगरपालिकेने काढले तर त्याला पर्याय म्हणून दुसरा काय पर्याय असला पाहिजे? पर्याय त्यांनी सुचवावा, अंडरग्राऊंड करावं त्यांनी। माझ्याकडं हायकोर्टाचं जजमेंट आहे की वरनं ज्या वायरी जाणार आहे त्या सगळ्या इलिगल आहेत त्या काढून टाकाव्या असं जजमेंट आहे माझ्याकडे हायकोर्टाचं। आता ज्या पद्धतीने आहे वायरिंग त्याचा नागरिकांना त्रास काय? त्रास काय म्हणजे आता पाऊस वगैरे पडला ती वायर पडली कोणाच्या गळ्याला लागली कोण मेलं बिलं तर काय करायचं? त्याला जबाबदार कोण? वर आपलं क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी का त्या इंटरनेट कंपनी ज्या केबल ज्यांची आहे ते त्याला जबाबदार कोण जर कोणाची जीवितहानी झाली तर? तुमची दुसरी एक महत्वाची मागणी होती जी म्हणजे शाळेवरती जे काही मोबाईल टावर उभारलाय त्या टावर बाबतीत त्याचं काय कुठपर्यंत आलंय? टावर संदर्भात मेन बिल्डिंगचे बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते। त्यांनी आपल्याला पत्र दिलेले की आम्ही तेथे जाऊन पाहणी करून चौकशी करून त्या संदर्भात आम्ही कारवाई करू म्हणून पत्र दिलेले आहे त्यांना। जेव्हा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एवढे मोठे मोठे प्लांट उभारले जातात किंवा टावर उभारले जातात त्यावेळेस अधिकाऱ्यांना याची कल्पना असायलाच पाहिजे आणि जर नसेल तर ह्या महानगरपालिकेचा कुठला तरी अधिकारी भ्रष्ट असेल असं तुम्हाला वाटतं का? हो नक्कीच खालपासून वरपर्यंत सगळ्यांना पैसे पोहोचतात तवाचे मोठे मोठे प्लांट उभे राहतात। आताचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्ता बाबतीत तुमचं काय मत आहे? आता आयुक्त 2 दिवसापूर्वी आलेले आहेत, त्यांच्या मी त्यांना काहीच दोष देऊ शकत नाही। ह्याच्या पूर्वीचे जे आयुक्त आहेत त्यांनी त्या ह्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत। हे आयुक्त जे आलेले आहेत आता 2-3 दिवसापूर्वी आलेत, मी त्यांना काहीच दोष देऊ शकत नाही परंतु हे सगळे जे काही इलिगल वायरिंग असतील किंवा टावर्स असतील त्याच्यावरती ते ठोस कारवाई करतील असं तुम्हाला वाटतं का? आता बघू, नाही केली त्यांनी कारवाई तर परत आहे ना। आम्ही भारतीय संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलाय आंदोलन उपोषण करून आम्ही त्यांच्यावर दबाव तंत्र करून काढण्याचा भाग पडू आम्ही त्यांना। मग पुढचं पाऊल आता उपोषण करून तर काही गोष्टी मान्य होत नाहीत कारण 5वा दिवस आहे। मग आता पुढचं पाऊल तुमचं वंचित बहुजन आघाडीचं काही ठोस पाऊल किंवा आक्रमक पाऊल काय असणार आहे का? आम्ही आजच्या दिवस अधिकाऱ्यांची वाट पाहणार आहोत, नाही उद्यापासून जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला नक्कीच आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या किंवा माताडी कामगार युनियनच्या पदाधिकारी महिला त्यांच्या तोंडाला काळं फासणार। हो, आपण बघतो की नक्कीच गेले 5 दिवस इथं उपोषण चालू आहे आणि अधिकारी फक्त तोंडाला पाणी लावण्यापुरती कारवाई करतात आणि परत जैसे ते तसंच जे काही चित्र बघायला भेटते तसंच चित्र आपण बघतोय। या क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरच्या फक्त वायरिंग काढले गेले आहेत परंतु त्यांची मागणी आहे की संपूर्ण हडपसर परिसरामधले जे काही इंटरनेटचे केबल आहेत ते केबल काढले पाहिजे जेणेकरून जर पावसाळा आपण बघतो की हिवाळ्यामध्ये पण पाऊस पडतोय, पावसाचा काही नेम नाहीये आणि एखाद्या पावसामध्ये जर वायर खाली आलं आणि नागरिक एखादा 2 व्हीलरवरून जात असेल तर त्याच्या गळ्याला फास लागून त्या नागरिकाचा जीव जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे। ही शक्यता जाणवत असल्यामुळेच ते 5 दिवस झालं उपोषणाला बसलायत आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी कुठेतरी मान्य होतीये नाही होतीये असं चित्र आता दिसतंय। आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे जी शाळेवरती जे टावर आहे ते टावर जर कोसळून शाळेच्या विद्यार्थ्यांवरती जर ते टावर कोसळून जर त्या विद्यार्थ्याचा एखादा जीव गेला तर मात्र याला जबाबदार कोण? बांधकाम विभाग याची जबाबदारी घेणार का? किंवा ज्यावेळेस परमिशन दिल्या
त्यावेळेस परमिशन देताना काही काळा बाजार झालाय का, याची सखोल चौकशी पुणे महानगरपालिका करणार का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.